विभागामध्ये आज या ठिकाणी सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघाच्या माध्यमातून विभाग नियंत्रक यांची आम्ही भेट मागितलेली होती। एका बाजूला लोकप्रतिनिधी म्हणून भेट मागितली असताना मी स्वतः त्यांच्या ऑफिसमध्ये आणि सर्व पदाधिकारी आम्ही आलो आणि ऑफिस उघडं ठेवून विभाग नियंत्रक यांनी पलायन केलेलं होतं। जवळजवळ अर्धा पाऊण तास त्यांच्या ऑफिसमध्ये बसून राहिलो। खरं बघितलं तर त्यांच्या विरोधामध्ये अनेक तक्रारी आहेत। बदल्या ऑनलाईन सुरू असताना विभाग नियंत्रक यांनी ऑफलाईन बदल्या केलेल्या होत्या आणि प्रत्येक बदली मागं 40,000 50,000 अशा पद्धतीनं पैसे कर्मचाऱ्यांच्याकडून घेतलेलं होतं। एमडीनी त्यांना आम्ही सस्पेंड करू अशा पद्धतीत मुंबईमध्ये मीटिंगमध्ये आम्ही सांगितलेलं होतं, पण सस्पेंड तर राहिलं बाजूला, असा मनमानी करणारा या विभाग नियंत्रकाला खऱ्या अर्थानं एसटी महामंडळानं पाठीशी घातलेला आहे। आणि म्हणून आज ते नसल्यामुळं त्यांच्या खुर्चीला आम्ही हार घातला आणि त्यांचा बोर्ड त्या खुर्चीवरती ठेवला। मला वाटतं की परिवहन विभागाला परिवहन मंत्र्यांनी याची गंभीर दखल घेणं अत्यंत गरजेचं आहे। दुट्या लावत असताना पैसे घेतले जातात, जवळच्या लोकांच्या सोयीनुसार त्यांच्या दुट्या लावल्या जातात, विनाकारण चालक वाहक यांना त्रास देण्याचे प्रकार संपूर्ण जिल्हाभर वेगवेगळ्या डेपोमध्ये यांच्या माध्यमातून चाललेले आहेत आणि अशा भ्रष्ट अधिकाऱ्याला खऱ्या अर्थानं कायमस्वरूपी निलंबित केलं पाहिजे अशी मागणी या ठिकाणी आमची संघटनेची आहे। आणि मी राज्याच्या परिवहन मंत्र्यांना गेल्या भेटून सांगणार आहे की आपण पारदर्शकपणानं काम करण्याचा दृष्टिकोन ठेवता, परंतु हे जे काय आपल्या जवळ जे काही दिवे आहेत, ड्युटी आहेत, त्या ड्युट्यांच्यामुळं आपल्या पारदर्शकपणाला हारतळा फासला जात आहे आणि या अधिकाऱ्याला निलंबितच करावं ही मागणी मी परिवहन मंत्र्यांच्याकडे करणार आहे। काय म्हटलं? नाही, काय आहे की असा महान अधिकारी, त्याची खुर्ची सुद्धा पुण्यवान आहे। आम्हाला वाटलं की हे महाशय खुर्चीमध्ये बसलेले नाहीत, पण ते ज्या खुर्चीमध्ये बसतात ही खुर्ची परिवहन विभागामध्ये एक आदर्श खुर्ची आहे आणि म्हणून आम्ही म्हटलं की त्या खुर्चीला हार घालू आणि आम्ही हार घातला आणि निघाल्याबरोबर ही अदृश्य शक्ती लगेच तिथं अवतरली, म्हणजे किती शक्तिमान हे आहेत हे यावरनं मला दिसून आलं। चला, हे कुठले अधिकारी आहेत, कोणाकडून पैसे घेतले होते, म्हणजे कुणाच्या बदल्यांसाठी पैसे आहेत? असं आहे की चालक वाहक असतील, आतले कारागीर असतील, आमचे म्हणजे एसटी विभागामध्ये अंतर्गत गाड्यांची दुरुस्ती करणारा कर्मचारी वर्ग असेल, सगळ्यांनी पैसे घेतलेले आहेत आणि ते सिद्ध झालेले आहे। कारण ऑनलाईन बदल्या कराव्या असा एसटी महामंडळाचा आदेश असताना या बहादरानं ऑफलाईन बदल्या केल्या। म्हणजे मी एक लोकप्रतिनिधी म्हणून एका कर्मचाऱ्याची बदली करा म्हणून माझं पत्र मी स्वतः एमडीला भेटून दिल्यानंतर एमडीने मला प्रचंड ज्ञानाचे ढोस पाजले। कुशेगावकर नावाचा माधव कुशेकर नावाचा कुसड्या हा एमडी म्हणून आज एसटी महामंडळाचा महाराष्ट्रामध्ये बसलेला आहे आणि हा माधवच आहे, ब्रह्ममान असणारा। आता वरून पासून खालपर्यंत कीड लागलेली आहे आणि म्हणून या ठिकाणी अशा भ्रष्ट अधिकाऱ्याला कुशेकर नावाचा एमडी सुद्धा पाठीशी घालत आहे, कारण एमडी सुद्धा त्याच गावचा आहे आणि म्हणून तातडीनं अशा माणसांचं निलंबन झालं पाहिजे ही भूमिका घेऊन मी आता सरनाईक साहेबांना भेटणार आहे। सदाभाऊ, तुम्ही सातत्यानं भ्रष्टाचाराच्या विरोधात बोलत असता आणि आंदोलनही आम्ही पाहिले अनेक वर्षापासून शेतकऱ्यांसाठी
पण तुकाराम मुंडेंची सातत्यानं बदली का होते? एक चांगला अधिकारी तुकाराम मुंडे सारखा बदलला का जातो? 21 वर्षामध्ये 24 वेळ बदली झाली. काय आहे तुम्हाला मी सांगतो की एस टीच्या संदर्भामध्ये बोलायचं झालं तर एस टी ही गावगाड्याची खऱ्या अर्थानं बघितलं तर रक्तवाहिनी आहे आणि म्हणून खेड्यापाड्यातल्या गोरगरिबाला एक मोठं साधन हे एस टीच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं उपलब्ध होत असतं आणि म्हणून या एस टीमध्ये काम करणारा जो कर्मचारी आहे तो 18 पगड जातीचा आहे, शेताभातात राबणार आहे, रोजगार करणार आहे, दऱ्याखोऱ्यात राहणार आहे. इथं जी काही मुलं आलेली आहेत ती काही फार मोठं शिक्षण घेऊन आलेली मुलं नाही आहे. इथं आलेला जो कर्मचारी आहे तो गावखेड्यातला आहे, तो राबणारा कष्ट करणारा कर्मचारी आहे आणि म्हणून आम्ही त्याच्या कष्टकरी या सगळ्या वर्गाच्या बाजूला खंद्याला खंदा लावून आम्ही या ठिकाणी उभा आहे. परंतु आज एस टी भ्रष्टाचाराच्या ज्या गाळात जे रुतलेले आहे त्याला जबाबदार हे सगळे भ्रष्टाचारी अधिकारी आहेत आणि ही मोठी चेन आहे. हे तोडण्याचा प्रयत्न आम्ही सातत्यानं करत आहोत. तुकाराम मुंडे आहे यांची वारंवार बदली होते. एक चांगला अधिकारी आहे. तुकाराम मुंडेंची बदली का केली का जाते? केली जाते? असा प्रश्न. तुकाराम मुंडेला तुकाराम मुंडेची बदली का केली जाते वारंवार? आता कसं आहे की मला माझे घरानं वारकरी संप्रदायातला असल्यामुळं मला तुकाराम महाराजांच्या विषयी फार माहीत आहे. कारण मी लहानपणी तुकाराम चरित्र वाचलं. माझा बाप माळकरी होता त्यामुळं त्यांना अनेक अभंग पाठ असायचे. त्यामुळं हे नवीन योगातले तुकाराम यांच्याविषयी मला फारशी माहिती नाही.